सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी हे नियम भंग करत आहेत, त्यामुळे कारवाई चालू आहे आणि कायमस्वरूपी कारवाई चालू राहील अधूनमधून। येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करा। शासकीय आणि बिनशासकीय कळलं का, दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे ही कारवाई चालू आहे आणि रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात कळलं का, त्या अनुषंगाने इथे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। कळलं का, वनवे आहे, वनवेवरना जाणं हे आणि जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी हे नियम भंग करत आहेत, त्यामुळे कारवाई चालू आहे आणि कायमस्वरूपी कारवाई चालू राहील अधूनमधून। सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने एकेरी वाहतूक म्हणजे एक दिशा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा संतोष साळसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल विसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप गोसावी, कॉन्स्टेबल भास्कर पाटील हे मोहिमेत सहभागी झाले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।